कथांमध्ये ना एक अजब शक्ती असते. अशी शक्ती जी कधीच जुनी होत नाही. ती आपल्याला आपल्या संस्कृतीशी आणि शहाणपणाशी जोडते. चला तर मग आज आपण अशाच काही गोष्टींच्या जगात एक फेरफटका मारूया. पण कधी विचार केलाय का की ही जी पिढ्यानपिढ्या चालत आलेले शहाणपण आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचतं तरी कसं? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. हे पोचतं सोप्या पण तितक्याच प्रभावी कथांमधून. कमाल आहे ना? कधीकधी आयुष्यातले सगळ्यात मोठे धडे आपल्याला अगदी साध्यासुध्या गोष्टींमधूनच मिळतात. तर आज आपण याच मराठी नैतिक गोष्टी म्हणजे मॉरल स्टोरीजच्या आकर्षक दुनियेत शिरणार आहोत. चला तर मग पाहूया काय दडलंय या कथांमध्ये. या मराठी कथांची ना एक खास रचना असते आणि याच रचनेमुळे त्या इतक्या प्रभावी आणि कायम लक्षात राहण्यासारख्या बनतात. बघा, या कथांचं एक सोपं सूत्र असतं. सुरुवात होते एका अगदी सामान्य पात्राने आणि रोजच्या साध्या प्रसंगाने. मग काय होतं की त्यांच्यासमोर एक नैतिक आव्हान किंवा संकट उभं राहतं आणि मग येतो तो क्षण जेव्हा त्या पात्राला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो आणि शेवटी त्या निर्णयाच्या परिणामातून आपल्याला एक स्पष्ट शिकवण मिळते. आणि याच रचनेमुळे त्या गोष्टीतला जो बोध आहे तो आपल्या मनात अगदी पक्का बसतो. या कथांमधला एक महत्त्वाचा आणि नेहमी आढळणारा विषय म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणजे ताकद कितीही असो पण बुद्धीच्या जोरावर मोठ्यातल्या मोठ्या संकटावर कशी मात करता येते हे या कथा आपल्याला सांगतात. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सिंह आणि ससा ही गोष्ट. ही गोष्ट तर आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकली असेल. ही आपल्याला बरोबर दाखवते की शारीरिक ताकदीपेक्षा बुद्धी खरंच कितीतरी पटीने श्रेष्ठ ठरू शकते. तो होतं काय की एक सिंह असतो जो रोज एका प्राण्याची शिकार करायचा. आता एके दिवशी पाळी येते एका छोट्याशा पण हुशार सशाची. तो ससा सिंहाला सांगतो की विहिरीत त्याच्यापेक्षाही जास्त ताकदवान दुसरा सिंह आहे. आणि तो गर्विष्ठ सिंह तो स्वतःचंच प्रतिबिंब विहिरीत बघतो, त्याला दुसरा सिंह समजतो आणि थेट विहिरीत उडी मारतो. संपला खेळ. आणि या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? अगदी बरोबर, बुद्धीचाच विजय होतो. कुठे तो बलाढ्य सिंह आणि कुठे तो छोटासा ससा. पण बघा, आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने सिंहाच्या अफाट ताकदीवर किती सहज मात केली. चला आता एका दुसऱ्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे दयाळूपणा. पण थांबा, या कथांमध्ये दयाळूपणाबद्दलची शिकवण आहे ना, ती वाटते तितकी सरळ सोपी नाहीये. यासाठी आपण पहिली गोष्ट बघूया, मुंगी आणि कबुतराची. ही गोष्ट म्हणजे चांगलं काम केल्यावर त्याचं फळ चांगलंच मिळतं याचं एक अगदी सरळ आणि सोपं उदाहरण आहे. तर एक मुंगी नदीत पडते, बुडत असते आणि तेवढ्यात एक कबूतर एक पान तोडून तिच्याजवळ टाकतं. मुंगी त्या पानावर चढते आणि तिचा जीव वाचतो. आता काही दिवसांनी तीच मुंगी बघते की एक शिकारी त्याच कबुतरावर निशाणा साधतोय. मग काय, ती मुंगी त्या शिकाऱ्याच्या पायाला जोरात चावते आणि कबुतराचा जीव वाचवते. म्हणजे बघा, एका चांगल्या कृतीची परतफेड दुसऱ्या चांगल्या कृतीने झाली. ह्या गोष्टीतला बोध एकदम स्पष्ट आहे. आपण जर चांगलं केलं तर आपल्यासोबतही चांगलंच होतं. पण मी म्हटलं होतं ना, शिकवण नेहमी इतकी सोपी नसते. आता ऐका, शेतकरी आणि सापाची गोष्ट. ही गोष्ट तर आधीच्या शिकवणीला थेट आव्हान देते. एक शेतकरी असतो. त्याला थंडीने गारठळलेला एक साप दिसतो. त्याला त्या सापाची दया येते. तो त्याला उचलून घरी आणतो, शेकोटीजवळ ठेवतो. पण जसा साप शुद्धीवर येतो तो आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे त्या शेतकऱ्यालाच दंश करतो आणि बिचारा शेतकरी एका कटू धड्यासोबतच आपला जीव गमावून बसतो. आता या दोन्ही कथांना आपण बाजूबाजूला ठेवून बघितलं तर एक खूप खोल अर्थ समोर येतो. बघा, मुंगी आणि कबुतराची गोष्ट आपल्याला काय सांगते की एका चांगल्या जीवाबद्दल दाखवलेली दया फळाला येते. पण दुसरीकडे शेतकरी आणि सापाची गोष्ट आपल्याला सावध करते. ती शिकवते की दुष्ट स्वभावाच्या प्राण्यावर दाखवलेली दया आपल्याच अंगलट येऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय, तर ह्या कथा आपल्याला आंधळेपणाने दयाळू बनायला नाही सांगत, तर व्यवहार ज्ञान वापरायला शिकवतात, परिस्थिती ओळखून वागण्याची शिकवण देतात. मग प्रश्न पडतो की ह्या कथा इतक्या वर्षानुवर्षे, इतक्या शतकांपासून टिकून कशा आहेत? काय आहे या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये असं? याचं कारण हे आहे की या फक्त लहान मुलांच्या गोष्टी नाहीत, अजिबात नाहीत. ही तर आपली सांस्कृतिक मूल्य आणि व्यवहारातलं शहाणपण शिकवणारी अत्यंत प्रभावी साधनं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
यातली शिकवण आपल्याला आजही, आजच्या काळातही तितकीच लागू पडते. तर जाता जाता एक प्रश्न, अशी कोणती एखादी साधी गोष्ट आहे जी आजही आपल्या आयुष्यात मार्गदर्शकाचं काम करते? जरा विचार करून बघा.